नमस्कार मंडळी. तर आज आमचा जाण्याचा बेत होता सांगलीला. तर सांगलीला का? घरातल्यांना माझ्या तोंडाकडे बघून असं वाटत होतं की मी कोम्यात गेले. जसं की माझ्या तोंडावर सकाळपासून 12 वाजलेले होते. तर मग आम्ही हिरवी माया हिरवी छाया बघत आम्ही आलो आयर्विन पुलावर. किती पण म्हणा, आपली कृष्णामाई ही आपली कृष्णामाईच म्हणायची. आणि जो जुना पूल आहे आपला आयर्विन पूल, त्याच्या समोर हा नवीन पूल काहीच नाही. आयर्विन पूल म्हणजे एक की निसर्गरम्य वातावरण असलेलं आणि मायघाटाचं साथ असलेली ठिकाण. न्यू प्राईडजवळ जात असताना असं वाटत होतं पप्पांना म्हणावं, पप्पा सिनेमा बघूया काय. पण आयुष्याचा एवढा सिनेमा झालेला असताना दुसऱ्या सिनेमा बघण्याला काय अर्थ आहे, होय ना? बट हे बघा, आमच्या सांगलीचं न्यू प्राईड इथे सगळे चांगले सिनेमा लागलेले असतात. चांगले म्हणजे दिसायला चांगले. पुन्हा आलो बँकेमध्ये पुढचा सिनेमा चालू करायला आमचा. ही बघा नवीन बँक. पुन्हा आलो नवरत्नमध्ये. नवरत्न हे असं ठिकाण आहे जिथं तुम्हाला सगळ्या काही स्टेशनरी मिळतात. तिथे बघा आम्ही पेन वगैरे बघितले. काकांनी त्या पूर्ण शॉप फिरवून मला दाखवली, कारण तिथे आधी माझे पप्पा काम करत होते. हे बघा त्यांची शॉपिंग. पुन्हा गेलो गुंड्या आणायला. गुंड्या म्हणजे काय? कपडे शिवायला लागतात ना दोरे, ते आणायला गेलो. आता कोणत्या रंगाचे बघायचे हे ठरवण्यात आम्हाला अर्धा तास गेला. आता उद्या होती मकर संक्रांत. मग मकर संक्रांतीला काय करतात, एकतर तिळगुळ देतातच, प्लस ज्या सुहासनी बायका असतात ना त्या एकमेकींना गिफ्ट देतात. मग ते गिफ्ट घेण्यासाठी आम्ही अंबिका स्टोर्समध्ये आलो. तिथं खूप प्रकारचे गिफ्ट होते. आता गावातल्या बायका 120 रुपयाच्या वरती तर काहीसुद्धा घेत नाहीत. मग आम्ही पहिल्यांदा रुमालच्या जोड्या बघितल्या, ज्याच्यावर खूप चांगली चांगली डिझाईन होती. पुन्हा पर्स बघायला गेलो, पण पर्सची किंमत ऐकून आम्ही तिथून बाहेर आलो. पण तरी थोडं काही जे आमच्या बजेटमध्ये आहे ते आम्ही घेतलं. पुन्हा पप्पांसोबत मी घरी चालण्याचा आमचा जो परतीचा प्रवास होता तो चालू झाला. हे बघा कॉलेज, कुणाचं कॉलेज होतं मात्र असू दे सोडा. तर असा आमचा परतीचा प्रवास चालू झाला. एक लाँग ड्राईव्ह माझ्या वडिलांसोबतची खूप चांगली होती म्हणायची. हे बघा नवीनच लाईटा लावलेल्या आहेत. मला माहीत नव्हतं त्या का लावलेल्या होत्या आधी. बट तिथे संत निरंकारी बाबा म्हणून आहेत, त्यांचं एक भजन कीर्तन टाईपमध्ये काहीतरी होतं. मग ते 3 महिन्यापासून तिथं सगळं चालू होतं, सगळं बांधकाम वगैरे ते. पण हे बघा ना, लाईट्स किती छान वाटतात रात्रीच्या. मी, माझे वडील, माझा मोबाईल आणि या लाईट्स, म्हणजे एक सुंदर क्षण रात्री जमलेला होता. आणि असा आमचा परतीचा प्रवास खूप छान पद्धतीने सुरळीत गेला. तर गाईज, असा होता आजचा दिवस. तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू.